पाठ 14वा नकाशा आणि खुणा। या ठिकाणी आपल्याला परिसरातल्या काही गोष्टी दिसतायत। यातील काही गोष्टी मानवानी स्वतः तयार केल्या आहेत, तर काही निसर्गतः तयार झाल्या आहेत। त्यांची वर्गवारी आपल्याला करता येते। निसर्गतः असलेल्या गोष्टींमध्ये येईल नदी, झाड, डोंगर, गवत। आणि मानवानी केलेल्या गोष्टी आहेत शाळा, पाण्याची टाकी, घर, विहीर। मानवानी जरी काही गोष्टी तयार केल्या तरी त्या तयार करताना तो नैसर्गिक साधनांचाच वापर करतो, हे लक्षात ठेवा। जसं झाडाच्या लाकडापासून खुर्ची, टेबल, बाक इत्यादी बनवतो। आता या ठिकाणी आपल्याला अंजूचं घर आणि शाळेचा परिसर दिसतोय। आता या चित्रातलं अंजूचं घर शोधा बरं। बरोबर। आणि चित्रातली शाळा शोधा। अगदी बरोबर। अंजूच्या घरापासून शाळेपर्यंतचा मार्ग निवडा आणि तो वेगळ्या रंगानी रंगवा। अंजू ज्या रस्त्याने शाळेला जाणार आहे तो मार्ग तुम्ही शोधला। शाळेला जाताना तिला लहान रस्ता आणि मुख्य रस्ता लागेल। लहान रस्त्याने जाताना चित्रातील ठिकाणे कोणकोणत्या दिशांना येतात? लहान रस्त्याने जाताना पूर्व दिशेला वडाचं झाड आणि जिल्हा परिषद कार्यालय येतं आणि पश्चिम दिशेला अंजूच्या मैत्रिणीचं घर आणि हॉटेल येतं। मुख्य रस्त्याने जाताना चित्रातली ठिकाणं कोणकोणत्या दिशांना येतात? मुख्य रस्त्यावरून जाताना उत्तर दिशेला पोलीस चौकी आणि जिल्हा दूरध्वनी केंद्र येतं, तर पश्चिम दिशेला हॉटेल आणि जिल्हा रुग्णालय लागतं। शाळेकडे जाताना कोणकोणत्या दिशांना वळावं लागलं? घरातून उत्तर दिशेला निघाल्यानंतर पहिल्यांदा डावीकडे वळावं लागलं आणि मग शाळा आल्यावर उजवीकडे। अंजूचं घर आणि परिसराचं चित्र छोट्या आकारात आता इथं दिलंय। या चित्रात मात्र खरोखरीची झाडं किंवा इमारती नाही दाखवल्या। त्यांच्या जागी विशिष्ट खुणा आहेत आणि वेगवेगळे रंग आहेत। परिसरातल्या काही गोष्टी या चित्रात आलेल्या नाहीत। या चित्राला म्हणायचं आराखडा। आता या आराखड्याचं निरीक्षण करा आणि घरासाठी वापरलेली विशिष्ट खूण काढा। आराखड्यामध्ये ही खूण किती ठिकाणी वापरली आहे ती संख्या त्या खुणेपुढे लिहा। 1 2 3 4 4। झाडासाठी वापरलेली खूण काढा। आराखड्यात किती झाडं दाखवली आहेत ती संख्या झाडाच्या खुणेपुढे लिहा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14। 14 झाडं। अंजूच्या परिसरातल्या कोणत्या गोष्टी आराखड्यात आलेल्या नाहीत? प्राणी, पक्षी, माणसे, रस्त्यावरून जाणारी वाहने आराखड्यात आलेली नाहीत। आता आपण या आराखड्यावरून अंजूचं घर आणि परिसर यांचा नकाशा काढायचा आहे। बघा काय काय करायचं। आराखड्याचा नकाशा करण्यासाठी त्यामध्ये दिशा, सूची, शीर्षक आणि प्रमाण हे द्यावं लागतं। आणि नकाशामध्ये प्राणी, पक्षी, माणसं म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलणाऱ्या घटकांचा समावेश होत नाही। नकाशा तयार करताना आपण विविध खुणा आणि रंगांचा वापर केलाय। फार पूर्वी आपले पूर्वज सुद्धा नकाशा तयार करत होते आणि त्यासाठी ते प्राण्यांची कातडी, हाडे, कवट्या, मातीची किंवा दगडाची पाटी यांचा वापर करत असत। हा आहे
महाराष्ट्र राज्याचा नकाशा, प्रमुख पर्यटन स्थळे व वाहतूक मार्ग. आता हा नकाशा बघून किल्ले असलेल्या 5 जिल्ह्यांची नावे सांगा. पहिल्यांदा सूचीमध्ये किल्ल्याची खूण बघूया. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, पुणे. गरम पाण्याचे झरे असलेल्या 2 जिल्ह्यांची नावे सांगा. गरम पाण्याच्या झऱ्याचं चिन्ह बघूया. रत्नागिरी, ठाणे, जळगाव. लेणी असलेल्या 2 जिल्ह्यांची नावे सांगा. पहिल्यांदा लेण्यांचं चिन्ह सूचीमध्ये पाहू. जिल्हे आहेत पुणे, औरंगाबाद. यानंतर बंदर असणारे 2 जिल्हे सांगा. बंदराची खूण सूचीमध्ये बघूया. बंदर असलेले जिल्हे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे. यानंतर स्वाध्याय. या ठिकाणी 2 नकाशे दिले आहेत. अ व ब पैकी कोणता नकाशा पूर्ण आहे? अ नकाशा पूर्ण आहे. अपूर्ण नकाशात कोणत्या गोष्टी नाहीत त्या नोंदवा. अपूर्ण नकाशात सूची नाही, दिशा दाखवलेल्या नाहीत, प्रमाण नाही. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.